नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. थांबा. हे आमच्या आजच्या चर्चेच्या स्रोतांपैकी एकाची सुरुवातीची ओळ आहे. हो, हे इयत्ता 7वीच्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकावर आधारित एक चॅनल आहे. आणि हे ऐकून आम्हाला विचार करायला लागलाय की आपण सगळ्यांनी शाळेत ऋतुनिर्मितीबद्दल शिकलोय, पण त्यामागचं खरं विज्ञान किती जणांना आठवतंय? खरंय, अनेकांना अजूनही वाटतं की पृथ्वी सूर्याच्या जवळ गेली की उन्हाळा येतो. हो, आणि लांब गेली की हिवाळा. हा सर्वात मोठा गैरसमज आहे. किंबहुना उत्तर गोलार्धात जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा पृथ्वी सूर्यापासून सर्वात लांब असते. अच्छा. तर आज आपण या शालेय स्रोतांना आधार बनवून ऋतुनिर्मितीच्या संकल्पनेचा एक सखोल आढावा घेऊया आणि शाळेत कदाचित न सांगितलेल्या काही रंजक गोष्टींवर प्रकाश टाकूया. सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो हे तर सर्वांना माहीत आहे. हो, पण मग यात उत्तरायण आणि दक्षिणायन ही संकल्पना कुठून आली? हे दोन्ही भास एकाच वेळी कसे घडतात? खूप छान प्रश्न आहे. याला 2 पातळ्यांवर समजून घ्यावं लागेल. 2 पातळ्यांवर? हो, पहिली पातळी आहे रोजची, जी पृथ्वीच्या परिवलनामुळे म्हणजे स्वतःभोवती फिरण्यामुळे होते. अच्छा. यामुळे सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे जातानाचा भास होतो आणि दिवस रात्र तयार होतात. हे अगदी आपण ट्रेनमध्ये बसल्यावर झाडं मागे पळत असल्याचा भास होण्यासारखा आहे. बरोबर. आणि दुसरी पातळी? दुसरी पातळी आहे वार्षिक. ही पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या परिभ्रमणामुळे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्या 23.5 अंशात कललेल्या आसामुळे दिसते. अच्छा, कललेल्या आसामुळे? हो, यामुळे आपल्याला वर्षभरात सूर्योदय आणि सूर्यास्ताची जागा हळूहळू बदलताना दिसते. तो कधी उत्तरेकडे सरकतो तर कधी दक्षिणेकडे. यालाच उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणतात. अगदी बरोबर. 22 डिसेंबर ते 21 जून सूर्य उत्तरेकडे सरकतो, हे झालं उत्तरायण. आणि 21 जून ते 22 डिसेंबर तो दक्षिणेकडे सरकतो, हे झालं दक्षिणायन. म्हणजे आपण रोज जो सूर्य पाहतो तो फक्त पूर्व पश्चिम नाही तर उत्तर दक्षिण असा सूक्ष्म बदलही करत असतो. अगदी. आता मूळ मुद्द्याकडे येऊया. ऋतू तयार होण्यामागे हा कललेला आस जबाबदार आहे. स्रोतांमध्ये एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे, पृथ्वीचा आस कललेला नसता तर काय झाले असते? हा प्रश्न म्हणजे ऋतुनिर्मितीच्या रहस्याची किल्ली आहे. जर पृथ्वीचा आस सरळ असता तर अरे बापरे, पृथ्वीवर ऋतू नावाची गोष्टच अस्तित्वात नसती. काहीच नाही. काहीच नाही. ज्या ठिकाणी आज प्रचंड उष्णता आहे तिथे कायम वाळवंट राहिलं असतं. जिथे आज बर्फ आहे तिथे कायम हिमयुग असतं. हवामान वर्षानुवर्षे शतकानुशतके एकाच जागी स्थिर राहिलं असतं. म्हणजे ऋतूंमधली विविधताच नसती. मग दिवस आणि रात्रीचं काय? ते तर झाले असते ना? हो, पण ते नेहमी 12-12 तासांचेच असते. नेहमी. जगात कुठेही वर्षाच्या कोणत्याही दिवशी सूर्यकिरणे नेहमी विषुववृत्तावरच लंबरूप पडली असती. आणि याचा परिणाम? सर्वात मोठा परिणाम जीवसृष्टीवर झाला असता. आज आपण जी जैवविविधता पाहतो ती अशा स्थिर हवामानात विकसित झाली नसती. ऋतुबदलांना सामोरे जाण्यासाठी सजीवांमध्ये जी अनुकूलन क्षमता विकसित झाली ती झालीच नसती. 1 मिनिट. म्हणजे हा 23.5 अंशाचा कोन इतका महत्वाचा आहे? हा आकडा ठरलेला आहे का? की तो कमी जास्त होऊ शकतो? काय सुंदर प्रश्न विचारलात. गंमत म्हणजे हा 23.5 अंशाचा कोन सुद्धा कायम नसतो. नाही. हजारो वर्षांच्या काळात तो 22.1 ते 24.5 अंशांच्या दरम्यान थोडा बदलतो. या बदलांना मिलानकोविच सायकल्स म्हणतात. मिलानकोविच सायकल्स? हो. या सूक्ष्म बदलांमुळे पृथ्वीवर येणाऱ्या सौर ऊर्जेच्या वितरणात मोठा फरक पडतो आणि त्यामुळेच भूतकाळात हिमयुगासारखी मोठी हवामान बदल घडून आलेली आहेत. अच्छा. त्यामुळे आपण आज जे ऋतू अनुभवतो ते एका मोठ्या वैश्विक नाटकाचा एक छोटासा भाग आहे. वा. म्हणजे आपल्या ग्रहाचा हा छोटासा कल अख्ख्या ग्रहाचे नशीब ठरवतो. चला, आता आपण पृथ्वीच्या या वार्षिक प्रवासात 4 महत्वाच्या थांब्यांवर थांबूया. हो. आपल्या स्रोतांनुसार 21 जून, 22 डिसेंबर, 21 मार्च आणि 23 सप्टेंबर या 4 तारखा म्हणजे जणू काही निसर्गाच्या कॅलेंडरमधील महत्वाचे सण आहेत, जे संपूर्ण ग्रहाचं वेळापत्रक ठरवतात. अगदी अचूक शब्द वापरलेत. हे 4 दिवस म्हणजे पृथ्वीच्या कक्षेतील 4 महत्वाचे टप्पे आहेत. 21 जून आणि 22 डिसेंबर हे अयन दिन आहेत, म्हणजे सॉल्स्टिस. सॉल्स्टिस या शब्दाचा अर्थ आहे सूर्य स्थिर राहणे. या दिवशी सूर्याच्या उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे सरकण्याची गती थांबते आणि तो दिशा बदलतो. ठीक आहे, तर 21 जूनला नेमकं काय होतं?
आपण याला उन्हाळ्यातील सर्वात मोठा दिवस म्हणतो, बरोबर? बरोबर. 21 जून रोजी पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्याकडे सर्वाधिक म्हणजे 23.5 अंशांनी कललेला असतो. त्यामुळे सूर्यकिरणे थेट कर्कवृत्तावर लंबरूप पडतात. याला आपण एका उदाहरणाने समजू शकतो. समजा तुमच्या हातात एक विजेरी आहे, म्हणजे फ्लॅशलाईट. हो. जर तुम्ही तिचा प्रकाश थेट भिंतीवर टाकला तर एक तेजस्वी आणि तीव्र प्रकाशाचा गोल तयार होतो. पण जर तुम्ही विजेरी तिरपी धरली तर तोच प्रकाश जास्त जागेवर पसरतो आणि त्याची तीव्रता कमी होते. अगदी बरोबर. समजलं. म्हणजे 21 जूनला उत्तर गोलार्धाला त्या विजेरीचा थेट तीव्र प्रकाश मिळतो, त्यामुळे तिथे उन्हाळा असतो आणि दिवस मोठा असतो. बरोबर. आणि त्याचवेळी दक्षिण गोलार्धात सूर्यकिरणे खूप तिरपी पडतात, म्हणजे विजेरीचा पसरलेला कमी तीव्रतेचा प्रकाश. त्यामुळे तिथे हिवाळा असतो आणि दिवस सर्वात लहान असतो. एक्झॅक्टली. आणि 22 डिसेंबरला ही परिस्थिती नेमकी उलट होते. तेव्हा दक्षिण ध्रुव सूर्याकडे कललेला असतो आणि सूर्यकिरणे मकर वृत्तावर लंबरूप पडतात. ठीक आहे. म्हणजे अयन दिनांमध्ये एक गोलार्ध सूर्याकडे झुकलेला असतो. पण वर्षातून असेही दिवस येत असतील ना, जेव्हा पृथ्वी सरळ उभी असते, कोणाकडेही न झुकता? नक्कीच. तेच आहेत 21 मार्च आणि 23 सप्टेंबर, ज्यांना संपात दिन किंवा विषुव दिन म्हणतात. इक्विनॉक्स. इक्विनॉक्स. इक्वी म्हणजे समान आणि नॉक्स म्हणजे रात्र, समान रात्र. ह्या दिवशी पृथ्वीचा कललेला आस सूर्याच्या सापेक्ष नसतो. सूर्यकिरणे थेट विषुववृत्तावर लंबरूप पडतात. याचा अर्थ त्या दिवशी विजेरीचा प्रकाश दोन्ही गोलार्धांमध्ये समान वाटला जातो. हो, त्यामुळे जगभर दिवस आणि रात्र 12-12 तासांचे असतात. अगदी बरोबर. उत्तर गोलार्धात 21 मार्च हा वसंत ऋतूची सुरुवात मानतो, म्हणून वसंत संपात. तर 23 सप्टेंबर हा शरद ऋतूची सुरुवात मानतो, म्हणून शरद संपात. आणि दक्षिण गोलार्धात याच्या अगदी उलट ऋतू असतात. हो, ही 4 दिवसांची रचना पृथ्वीवरील जीवनाचं संपूर्ण चक्र नियंत्रित करते. हे सगळं ऐकून एक प्रश्न मनात येतो. या ऋतूबदलाचा सजीवांवर होणारा परिणाम आपण वरवर पाहतो, जसे की झाडांना पालवी फुटते किंवा पानगळ होते. हो. पण स्रोतांमध्ये काही टोकाच्या परिस्थितीची उदाहरणे दिली आहेत, जी थक्क करणारी आहेत. हो, आणि हेच ऋतुचक्राचे खरे सौंदर्य आहे. ध्रुवीय प्रदेशांसारख्या ठिकाणी जिथे 6 महिने दिवस आणि 6 महिने रात्र असते, तिथल्या जीवसृष्टीने केलेलं अनुकूलन म्हणजे अविश्वसनीय आहे. जसे की दक्षिण ध्रुवीय प्रदेशात पेंग्विन आणि सील, तर उत्तर ध्रुवीय प्रदेशात रेनडियर आणि ध्रुवीय अस्वले आढळतात. त्यांनी तिथल्या अतिथंड हवामानाशी आणि प्रकाशाच्या टोकाच्या परिस्थितीशी जुळवून घेतलं आहे. आणि फक्त जुळवून घेणंच नाही, तर काही सजीव या बदलांनुसार अक्षरशः अर्धी पृथ्वी पालथी घालतात. आर्क्टिक टर्न या पक्षाबद्दलची माहिती तर अविश्वसनीय आहे. हो ना. स्रोतानुसार तो वर्षाला 70,000 किलोमीटरचा प्रवास करतो. हे अंतर म्हणजे पृथ्वीच्या परिघाच्या जवळपास दुप्पट आहे. खरंच, हे अविश्वसनीय आहे. हा पक्षी एका टोकाचा उन्हाळाचा पाठलाग करतो. उन्हाळाचा पाठलाग. हो. जेव्हा उत्तर ध्रुवावर हिवाळा सुरू होतो आणि अंधार पसरतो, तेव्हा तो अन्नाच्या शोधात दक्षिण ध्रुवाकडे उड्डाण करतो, जिथे तेव्हा उन्हाळा आणि 24 तास प्रकाश असतो. अच्छा. आणि 6 महिन्यांनी जेव्हा दक्षिण ध्रुवावर हिवाळा सुरू होतो, तेव्हा तो पुन्हा उत्तर ध्रुवाकडे परततो. पण 70,000 किलोमीटरचा प्रवास, यामागे काहीतरी उत्क्रांतीचा दबाव म्हणजे इव्होल्युशनरी प्रेशर असणार. म्हणजे ते एका ठिकाणी थंडी सहन करण्यापेक्षा दुसऱ्या उन्हाळ्यात स्थलांतर करणे जास्त फायद्याचे ठरत असेल का? नक्कीच. ही एक हाय रिस्क हाय रिवॉर्ड स्ट्रॅटेजी आहे. हाय रिस्क हाय रिवॉर्ड? हो. या प्रवासात अनेक धोके आहेत, पण यश मिळाल्यास त्यांना वर्षभर कधीही न संपणारा उन्हाळा आणि मुबलक अन्न मिळतं. म्हणजे विचार करा. हा जगातला एकमेव प्राणी असावा जो वर्षातून 2 वेळा उन्हाळा अनुभवतो आणि हिवाळा जवळजवळ टाळतोच. कमाल आहे. या प्रवासासाठी तो सूर्याची स्थिती आणि पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा वापर करत असावा, असं शास्त्रज्ञांचं मत आहे. एका छोट्याशा जीवात निसर्गाने केवढी मोठी यंत्रणा बसवली आहे. अप्रतिम. तसेच सायबेरियन क्रॉंच पक्षी थंडीत भारतात स्थलांतर करतो. हा प्रवास सुमारे 8 ते 10,000 किलोमीटरचा असतो. हे सगळं ऋतुचक्राशी जोडलेलं आहे. पण याचा मानवी जीवनाशी काय संबंध आहे? म्हणजे शेती सोडल्यास? खूप खोलवर संबंध आहे. प्राचीन संस्कृतींनी आपली संपूर्ण जीवनशैली, सण, उत्सव आणि अगदी वास्तुरचनासुद्धा या खगोलीय घटनांवर आधारित ठेवली होती. खरंच? हो. जगभरातील अनेक प्राचीन स्मारकं, जसं की इंग्लंडमधील स्टोनहेंज किंवा इजिप्तमधील पिरामिड्स, यांची रचना अयनदिन किंवा संपात दिनाच्या सूर्योदयाशी जोडलेली आहे. अच्छा. या दिवसांना ते पवित्र मानत असत, कारण त्यावर त्यांचं जीवन आणि शेती अवलंबून होती.
थोडक्यात हे फक्त भूगोलाचं नाही तर मानवी इतिहासाचं आणि संस्कृतीचंही केंद्रस्थान आहे. तर आजच्या या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली. ऋतुनिर्मितीचा संबंध पृथ्वीच्या सूर्यापासूनच्या अंतराशी अजिबात नाही, ही एक सामान्य गैरसमजूत आहे. हो, खरं कारण आहे पृथ्वीचा 23.5 अंशात कललेला आस आणि तिचं सूर्याभोवती फिरणं. बरोबर. हा कललेला आस, सूर्यकिरणांचा पृथ्वीवर पडण्याचा कोन आणि दिवसाचा कालावधी वर्षभरात बदलतो, ज्यामुळे वेगवेगळे ऋतू निर्माण होतात. हो, आणि आपण पाहिलं की हा कोनसुद्धा लाखो वर्षांच्या कालावधीत बदलतो, ज्यामुळे पृथ्वीवर दीर्घकालीन हवामान बदल होतात. हा कललेला आस नसता तर पृथ्वी आज जशी आहे तशी कधीच नसती. श्रोत्यांना विचार करण्यासाठी एक शेवटचा प्रश्न सोडून जाऊया. नक्कीच. आपण पाहिलं की पृथ्वीचा कल आणि तिचं भ्रमण हे ऋतूंचं एक वैश्विक घड्याळ तयार करतात. हे घड्याळ अब्जावधी वर्षांपासून एका ठराविक लयीत चालत आलं आहे. हो, पण आता गेल्या काही दशकात मानवी हस्तक्षेपामुळे हवामानात वेगाने बदल होत आहेत. हवामान बदल. हो, तर विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की जेव्हा हवामान बदलासारखी एक नवीन आणि अनपेक्षित शक्ती या अब्जावधी वर्षांच्या प्राचीन वैश्विक घड्याळाच्या कामात अडथळा आणायला लागते, तेव्हा काय होईल? या नैसर्गिक लयीचं भविष्य काय असेल? याचा जरूर विचार करा.